पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये कारण समीर सत्तार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। समीर सत्तार हे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। अवघा 1 तास शिल्लक आहे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये समीर सत्तार हे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। खरं तर या ठिकाणी बंड करण्यात आलं होतं। महायुतीला हे बंड शमवण्यात यश आलं आणि त्याच नंतर अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हे थोड्याच वेळात आपला अर्ज मागे घेत आहेत। बघूयात पुढची बातमी। यवतमाळमधून विधान परिषद भाजप बंडखोर नितीन भुतडा यांनी आता आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलेला आहे। त्यामुळे यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार हे देखील जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। ठाणे, कोकण आणि त्याच नंतर आता यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार असल्याचं कळतंय कारण भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांनी आपला अर्ज मागे घेतला असल्याची माहिती मिळतेय। यवतमाळ विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होणार हे त्यामुळे जवळपास निश्चित झालेलं आहे। सांगली सातारामध्ये विधान परिषदेत शिवसेनेच्या तानाजी पाटील यांचं बंड ही शमलेलं आहे। शंभूराज देसाईंसोबतच्या बैठकीनंतर अर्ज मागे घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। अर्ज माघारीसाठी तानाजी पाटील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। बंडखोरी करत तानाजी पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला होता। मात्र शंभूराज देसाईंसोबतची बैठक आणि त्याच बैठकीनंतर तानाजी पाटील यांचं बंड अखेर शमलेलं आहे। तर महायुतीला परिषदेच्या 2 जागा बिनविरोध करण्यात यश मिळालेलं आहे। पहिली म्हणजे ठाणे आणि त्यानंतरची कोकणाची जागा देखील बिनविरोध होण्याची चित्र ही जवळपास निश्चित झाली आहे। तर ठाण्यात सेनेचे फाटक तर कोकणामध्ये एनसीपीचे अनिकेत तटकरे हे उमेदवार आहेत आणि दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होणार आहे। त्यापाठोपाठच आपण जर बघितलं तर यवतमाळ असेल शिवाय इतर देखील काही ठिकाणी बिनविरोध होण्याची शक्यता आहे। 2 दृश्य आपण बघतोय। कोकणातली राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे उमेदवार आणि ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक हे उमेदवार। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत विनायक दारुंग आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विनायक, अर्ज मागे घेण्यासाठी अवघा 1 तास शिल्लक असताना आता या सगळ्या घडामोडी घडतायत। महायुतीला परिषदेच्या 2 जागा बिनविरोध करण्यात यश मिळालेलं आहे। काय अपडेट्स मिळत आहेत? बरोबर आहे। ठाणे, पालघर आणि त्याचप्रमाणे कोकणातली जी विधान परिषदेची ही जागा 2 जागा आहेत, या दोन्ही जागा महायुतीला कुठेतरी बिनविरोध करण्यामध्ये यश जे आहे ते आलेलं आहे। आणि या यशामागे आपण जर पाहिलं तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, त्याचप्रमाणे सुनील तटकरे आणि भाजप महायुतीतले प्रमुख सगळे नेते आहेत, यांना खऱ्या अर्थाने यश जे आहे ते आलेलं पाहायला मिळतंय। ठाणे, पालघर यामध्ये आपण जर पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार आहेत, तर दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही राष्ट्रवादीला जागा जी आहे ती सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे या दोन्ही जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार होते त्यांनी मागे घेतलेले आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गातून बाळ माने जे आहेत त्यांनी सुद्धा उमेदवारी मागे घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी यश जे आहे ते संपूर्ण महायुतीला या 2 ठिकाणी बिनविरोध करण्यामध्ये आलेलं पाहायला मिळतं आणि यामध्ये महायुतीचे सगळ्याच नेत्यांचा हातभार या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी चुरस जी आहे ती होणार होती किंवा झाली असती, परंतु महायुतीने वेळीच सगळी दखल जी आहे ती महायुतीच्या नेत्यांनी घेतली। प्रामुख्याने रवींद्र चव्हाण यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कोकणातली जी जागा आहे ती माघार घेण्यासाठी कुठेतरी पुढाकार जो आहे तो घेण्यात आला। रवींद्र चव्हाण यांनी स्वतः लक्ष जे आहे ते जरी राष्ट्रवादीला ही जागा सोडली गेलेली तरी सुद्धा महायुती धर्म जो आहे तो पाळण्यासाठी स्वतः लक्ष रवींद्र चव्हाणांनी घातलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं या 2 जागा ज्या आहेत त्या आता बिनविरोध महायुतीसाठी झालेल्या पाहायला मिळत आहेत। निश्चितच आणि आता आणखी कोणकोणत्या जागा बिनविरोध होत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।